भर पावसात पालघरकरांचा सरकारविरोधात एल्गार. भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली आंदोलन. सोनम वांगचुकांना पाठिंबा. नीट प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. मुसळधार पावसाची पर्वा न करता पालघरच्या हुतात्मा चौकात भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिल्लीतील जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नीट परीक्षेतील कथित घोळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. भर पावसात या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर पालघरकरांनी सरकारविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली. विद्यार्थी म्हणून काय मागणी आहे, काय सांगा? आमची प्रमुख मागणी हीच आहे की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो अशासाठी झाला पाहिजे की येणारे ज्या नेते आहेत त्यांना समजलं पाहिजे की जी जनता तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवू शकते तीच जनता जर तुम्ही काही चुकीचं काम केलं तर तुम्हाला खाली उतरवू शकते. म्हणून आमची प्रमुख मागणी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. तसेच सोनम सर जे जंतर मंतरवर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आज इथं उपस्थित आहोत. तुम्ही आंदोलन करताय, नेमकं काय मागण्या आहेत, काय सांगा? आम्हाला शिक्षण मंत्रीचा राजीनामा पाहिजे. पोरांच्या आयुष्यासोबत खेळणं ही गोष्ट चुकीची आहे. जर येणारं फ्युचरच चांगलं नसेल आपलं तर आपला देश पुढे जाऊ नाही शकत आणि त्यासाठी आम्हाला राजीनामा हवा आहे. तुम्ही परीक्षाही दिली होती, काय नेमका तुम्हाला त्रास झाला आणि काय सांगा? सेंटर पण खूप लांब लांब ठिकाणी येतात आणि तिथे जाता येण्यासाठी पण खूप त्रास होतो. त्यात पोरांचा खूप पैसा गेला, क्लासेस, भाडं, येणं जाणं तेही त्यांनी कधी केलेला नाही विचार त्या गोष्टींचा. आणि सेंटर पण आपल्या ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्याच्या जवळपास सेंटर यावं अशी पण आमची मागणी आहे की येणं जाण्यासाठी पोरांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे. विद्यार्थी म्हणून आज आपण पालघरच्या इथे आज आंदोलन करताय, नेमकं काय मागण्या आहेत, काय सांगा? आता मी 12वीत आहे आणि मी नीट परीक्षेची तयारी करत आहे. पण ज्यावेळेस मला ह्यावर्षी कळलं आणि आधीही जेव्हा पेपर लीक होतो तेव्हा जरी माझा पेपर नसला तरी माझं मनोबल खचतं आणि हा प्रिपरेशन इतकं स्ट्रेसफुल असतं की इतक्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर ह्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि राजीनामा व्हायलाच पाहिजे. आणि यासोबत मला ह्याचा सुद्धा निषेध व्यक्त करायचा आहे की आज जंतर मंतरला ज्या प्रकारे लाठीचार्ज चालू झालेला आहे आणि पोलिसांनी मुलांच्या डोक्यावर लाठीचार्ज केलेला आहे. लाठीचार्जची परवानगी कमरेखाली असते, डोक्यावर कुठेही लाठीचार्ज करायचा नसतो. तो लाठीचार्ज तिथे झालाय ह्याचा मी निषेध व्यक्त करतो. मागणी एकच आहे याच्या माध्यमातून की सरकार कुठेतरी जबाबदारी घेत नाही आहे आणि सरकारने ह्याबद्दल जबाबदारी घेणे फार त्यांचं एक काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे. मागील सरकारांमध्ये जरी थोडीफार चूक जरी असली तर मग तो मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो राजीनामे द्यायचे. परंतु आज एवढी मोठी ही घटना घडलेली आहे, मुलांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे, तरीसुद्धा यांना लाज नाही, शरम नाही, काही नाही. आणि हे सर्रासपणे आज एवढे दिवस झाले वांगचूक साहेब तिथे आंदोलनाला बसलेले आहेत. 21 दिवस होऊन गेले सुद्धा तरी ते आज त्या सरकारला जाग आली नाही आहे. म्हणजे सरकार नेमकं कोणासाठी काम करते, जनतेसाठी काम करते की कोणासाठी काम करते, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आज. आणि खरोखर हुकुमशाही आलेली आहे ह्या पद्धतीने हे आम्हाला दिसून येते. आज मुलांचं भवितव्य आहे. आज माझ्या मुलीने सुद्धा नीटची परीक्षा दिली होती पण तिचं आता कमी मूडच राहिला नाही आहे परीक्षा देण्याचा. तर मला ह्याद्वारे ही मागणी करायची आहे की पूर्वी जे सिस्टम होतं की 12वीला जे परीक्षामध्ये जे मार्क जास्त असायचे त्या पद्धतीनेच हे व्हायला पाहिजे. कारण की आता या परीक्षा म्हणजे केवळ एक खेळ आणि कोचिंग क्लासेसचं खिशा भरण्याचा एक खेळ चालू आहे. म्हणून 12वीमध्ये जे परीक्षामध्ये जे पास होत आहेत ते पर्सेंटेज घेऊन जे पास होत आहेत त्याच्या आधारेच हे व्हायला पाहिजे अशी एक माझी मागणी आहे. आज आपण हे आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, नेमकं काय मागण्या? आज आम्ही इथे आंदोलन करतोय ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आहे. कारण ते विद्यार्थ्यांच्यासाठी
आज दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे त्यांचा आमरण उपोषण चालू आहे आणि तो उपोषण दाबण्यासाठी मोदी सरकारने त्यांना जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलेला आहे आणि जनतेचा, या भारत देशातल्या जनतेचा आवाज दाबण्याचा काम या मोदी सरकारने लावलेला आहे. म्हणून आम्ही आज सोनम वांगचुक यांच्या समर्थनात इथे सर्व लोक निदर्शनं करत आहोत आणि सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आज आम्ही इथे जमलेलो आहेत. आमचा सरकारला एवढंच सांगणं आहे की मुलांना न्याय मिळाला पाहिजे. जे पेपर तुमचे दरवर्षी फुटतात आणि देशातल्या करोडो मुलांचा नुकसान होत आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्या मुलांचा जो भविष्य आहे तो भविष्य उज्ज्वल झाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज देशामध्ये 20 मुलांनी आत्महत्या त्या पेपरमुळे केलेल्या आहेत, तर त्या मुलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आमची मुलं जे आज शिक्षण घेत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी आज आम्ही इथे वसई पालघरमध्ये निदर्शनं करत आहोत आणि आमचा पूर्ण पाठिंबा सोनम वांगचुक यांना आहे. वेळ पडल्यास आम्ही सर्व इथून ट्रेन भरून दिल्लीला सुद्धा जाऊ.